अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा भारत दौरा सध्या जागतिक राजकारणात आणि कूटनीतिक वर्तुळात अत्यंत चर्चेचा विषय ठरलाय। विशेषतः भारतात पाऊल ठेवताच त्यांनी नवी दिल्लीऐवजी कोलकाता गाठणं आणि तिथे मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेला भेट देणे हा केवळ प्रोटोकॉलचा भाग नसून एक अतिशय सूक्ष्म आणि सूचक राजनैतिक संकेत मानला जातोय। धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा आणि परदेशी निधी नियमावली कायद्यावरून म्हणजेच FCRA वरून भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जात आहे। असं का जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील। केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात अनेक स्वयंसेवी संस्थांच्या परदेशी निधीवर निर्बंध आणले, त्यांची नोंदणी रद्द केली किंवा तपास देखील वाढवला। या कारवाईत ख्रिश्चन मिशनरी संस्थांचाही समावेश होता। त्यातच 2021 मध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या FCRA नूतनीकरणावरही तात्पुरती रोक लावण्यात आली होती। सरकारने त्यामागे कागदपत्रांच्या त्रुटींचं कारण दिलं। नंतर आवश्यक कागदपत्रे सादर झाल्यानंतर नोंदणी पुन्हा बहाल करण्यात आली होती। पण या संपूर्ण प्रक्रियेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की भारत सरकार आता परदेशी निधी आणि त्यामागील संभाव्य प्रभाव याकडे केवळ सेवा कार्य म्हणून पाहत नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सामाजिक परिणामांच्या चौकटीतून त्याचा विचार देखील करतोय। याच पार्श्वभूमीवर रुबियो यांची मिशनरीज ऑफ चॅरिटीला भेट हे अनेक प्रश्न उपस्थित करते। कारण भारतात काही राष्ट्रवादी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिशनरी संस्थांवर धर्मांतरणाचे आरोप सातत्याने होत आले। आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये सेवा कार्याच्या माध्यमातून धार्मिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे। अर्थात हे आरोप मिशनरीज ऑफ चॅरिटी आणि चर्च संस्थांकडून नेहमीच फेटाळले गेले। त्यांच्या मते त्यांचं कार्य हे पूर्णपणे मानवसेवेपुरते मर्यादित आहे। पण तरीही जेव्हा अमेरिकेचा सर्वोच्च राजनैतिक प्रतिनिधी भारतात येऊन पहिल्याच दिवशी अशा संस्थेला भेट देतो, तेव्हा त्यातून एक प्रतिकात्मक संदेश जातो आणि तो केवळ भारतापुरता मर्यादित राहत नाही। भारताने गेल्या काही वर्षात एक गोष्ट स्पष्टपणे दाखवून दिली आहे, ती म्हणजे परदेशी निधी, धार्मिक प्रभाव आणि अंतर्गत सामाजिक समतोल या प्रश्नांकडे तो आता केवळ मानवतावादी नजरेतून पाहणार नाही। त्यामुळे FCRA केवळ आर्थिक कायदा राहिलेला नाही, तर तो भारताच्या सांस्कृतिक सार्वभौमत्वाशी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला विषय बनलाय। अशा वेळी अमेरिकेच्या सर्वोच्च राजनैतिक प्रतिनिधीने भारतात पाऊल ठेवताच थेट मिशनरीज ऑफ चॅरिटी सारख्या वादग्रस्त आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या संस्थेला भेट देणे हा निव्वळ योगायोग मानणे भोळेपणाचं ठरेल। भारतासाठीही हा क्षण महत्त्वाचा आहे, कारण आता त्याला ठरवावं लागणार आहे की जागतिक दबाव आणि देशांतर्गत सांस्कृतिक सुरक्षेच्या प्रश्नांमध्ये संतुलन कसं साधायचं। त्यामुळे शेवटी प्रश्न फक्त इतकाच आहे की ही भेट मानवतेच्या सेवेला दिलेला सन्मान होता की भारताच्या धोरणांवर टाकलेला एक मूक राजनैतिक दबाव। कारण कूटनीतिक अनेकदा शब्दांपेक्षा प्रतीक अधिक बोलकी असतात। काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।